सन आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना कोयांच्या दुनियेचा। वेदांमध्ये समुद्राला वरुण देवता म्हटलेलं आहे। कोळी बांधव या वरुण देवतेला विनंती करतात की तुझी कृपादृष्टी आमच्यावरती नेहमीच अशीच राहू दे। पूर्वीच्या काळी राजांना त्यांचे मंत्री सुद्धा राखी बांधत असत, कारण रक्षाबंधन हा एक पद्धतीचा प्रेमाचा करारच आहे म्हणा ना। आजचा दिवस विश्व संस्कृत भाषा दिवस म्हणूनही साजरा केला जातो। नमस्कार। ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ, देवाच्या पुंजेला हात जोडूनशी नारळ सोन्याचा वाहूया दरियाला। सन आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना कोयांच्या दुनियेचा। तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या, राखी पौर्णिमेच्या आणि आजच्या जागतिक संस्कृत दिनाच्या मनापासून शुभेच्छा। आज ढेपेवाड्याच्या रम्य परिसरात आपण नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा साजरी करतोय। श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हणतात, कारण या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची विनंती करतात। आषाढ महिन्यातला जोरदार पाऊस आणि तुफान वादळी वारा यामुळे समुद्र खवळलेला असतो। अशा वेळेस समुद्रामध्ये होड्या लोटणं शक्यच नसतं। त्यामुळे पर्यटनासाठी असेल किंवा मासे पकडण्यासाठी असेल, समुद्रात प्रवेश शक्य नसतो। श्रावण पौर्णिमेनंतर मात्र पाऊस ओसरायला सुरुवात होते आणि आता पुन्हा एकदा जलप्रवास शक्य होणार असतो। वेदांमध्ये समुद्राला वरुण देवता म्हटलेलं आहे। कोळी बांधव या वरुण देवतेला विनंती करतात की तुझी कृपादृष्टी आमच्यावरती नेहमीच अशीच राहू दे। आमच्या होड्या तुझ्या समुद्रामध्ये सुरक्षित असू देत आणि आम्ही आमचं जाळं तुझ्या पोटी सोडल्यानंतर आम्हाला कधीही निराश करू नको, आम्हाला समृद्धी दे। आपल्याकडे नद्यांना पवित्र मानलं गेलंय, पण त्याचबरोबर समुद्राला महातीर्थाचं स्थान दिलं गेलंय। त्यामुळे या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि तिला नारळ अर्पण केला जातो। नारळाचं झाड हे कल्पवृक्षच मानलं जातं। पूजेमध्ये नारळाला खूप महत्त्वाचं स्थान आहे। आपण त्याला नारळ न म्हणता श्रीफळ म्हणतो, यातच सगळं आलं। कारण नारळ हा शुभसूचक आहे आणि तो नवनिर्मितीचे सुद्धा प्रतीक मानलं जातो। आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा समुद्रकिनारा मिळालाय, त्यामुळे नुसते कोळी बांधवच नाही तर समुद्रकिनारी राहणारी सगळीच माणसं नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात। या दिवशी बनणाऱ्या नारळी भाताची गोडी काही वेगळीच असते। श्रावणी पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा सुद्धा। रक्षाबंधन म्हणजे प्रेमाचं बंधन। या दिवशी भावाच्या मनगटावरती बहीण रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते। या राखीचं पवित्र बंधन भावासाठी सुद्धा खूप जबाबदारीचं भान देणारं असं असतं। रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेक कथा प्रसिद्ध आहेत। प्राचीन काळामध्ये सुद्धा रक्षाबंधन केलं जायचं। अशी राखी कुणी कुणाला बांधली याविषयीच्या कथेचा संबंध आपल्याला माहीत असलेल्या बली आणि वामनाच्या कथेशी आहे। आपल्याला हे तर माहिती आहे की विष्णूने वामन रूप घेऊन असुरांच्या राजा बलीकडे 3 पावलं जमीन मागितली आणि यामध्ये त्यांनी पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून टाकला। आता 3ऱ्या पावलासाठी काय बरं द्यावं म्हणून बळीराजाने त्याच्या पुढे आपलं मस्तक केलं आणि वामनाने त्याला पाताळामध्ये गाडलं। आता हे सगळं करत असताना वामन असं वागला म्हणून बळीराजा चिडला सुद्धा। त्याने दान तर त्याला दिलं, पण त्याचबरोबर शिक्षाही दिली। तो म्हणाला, आता तू माझं राज्य पाताळात निर्माण केलंयस ना, मग या राज्याचा द्वारपाल तुलाच व्हावं लागेल। आणि हा वामन म्हणजे भगवान विष्णू आहेत हे अजून त्याला ठाऊक नव्हतं। त्यामुळे आता भगवान विष्णू वामन रूपामध्ये बळीराजाचे द्वारपाल होऊन काम करत होते। पण विष्णू सापडत नाहीत म्हटल्यावरती वरती म्हणजे पाताळ लोकाव्यतिरिक्त सर्वत्र हाहाकार माजला। सगळे विष्णू भगवंतांचा शोध घेत होते। अशा वेळेस लक्ष्मीला कळलं की काय झालंय आणि ती बळीराजाकडे आली। तो दिवस रक्षाबंधनचा होता। तिने बळीराजाला राखी बांधली आणि बळीराजाने विचारलं, तू मला भाऊ मानलंस, आता सांग मी तुला काय देऊ। आणि तिने त्या ओवाळणीच्या बदल्यामध्ये
विष्णूला परत मागून घेतलं अशी कथा आहे। याच कथेचा उल्लेख करत पूर्वीच्या काळी राजांना त्यांचे मंत्री सुद्धा राखी बांधत असत, कारण रक्षाबंधन हा एक पद्धतीचा प्रेमाचा करारच आहे म्हणा ना, की मी तुझा सन्मान करेन आणि तू माझी काळजी घे, हे आश्वासन त्याच्यामध्ये आहे। रक्षाबंधनची प्राचीन कथा आपण जशी ऐकली त्याप्रमाणे अनेक ऐतिहासिक दंतकथासुद्धा या सणाशी जोडल्या गेल्या आहेत। असं म्हणतात की उदयपूरची राणी कर्मवती हिने गुजरातच्या सुलतानापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून हुमायूं बादशहाला राखी पाठवली होती आणि तोही या राखीचा आदर करून तिच्या रक्षणासाठी धावून आला। किंवा अशीही कथा सांगण्यात येते की जेव्हा सिकंदराने भारतावर स्वारी केली तेव्हा पौरस राजाच्या बहिणीने सिकंदराला भाऊ मानलं होतं आणि म्हणूनच सिकंदराने जेव्हा पौरसावर विजय मिळवला, आपल्या बहिणीचाच भाऊ आहे या गोष्टीचा आदर करून पौरसाला त्याचं राज्य त्यानं परत दिलं, अशी ही कथा सांगण्यात येते। या अशा कथांमधून काय लक्षात येतं की भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला धर्म, जाती, पंथ या कशाचाच अडसर नसतो, किंबहुना प्रेमाला धर्म नसतो असं जे आपण म्हणतो तेच खरं आहे। आजच्या काळात मात्र या सणाकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली, कारण जो भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो तो तिला निर्भय वातावरण देण्याचं वचन देत असतो। त्याच्या विश्वासावरती बहीण निर्भर असते। पण आजच्या समाजाकडे जर आपण पाहिलं तर काय दिसतं? आजची बहीण अशी निर्भय आहे का? सुरक्षित आहे का? आणि म्हणूनच मला वाटतं आजच्या काळात भावांची जबाबदारी वाढलेली आहे, अर्थात समस्त पुरुष वर्गाची जबाबदारी वाढलेली आहे। ज्याप्रमाणे बहिणीवरती आपण माया करतो त्याचप्रमाणे परस्त्रीचा आदर करायला हवा आणि या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला वावरणारी प्रत्येक स्त्री ही सुरक्षित असेल याची जबाबदारी कुठेतरी पुरुषांनीही स्वीकारायला हवी, हे नक्कीच काळाची गरज आहे। आणि आज रक्षाबंधनच्या निमित्ताने हा विचार जर आपण समाजात रुजवू शकलो तर आपण समाज म्हणून एक पाऊल पुढे टाकलं असं होईल। आजचा दिवस विश्व संस्कृत भाषा दिवस म्हणूनही साजरा केला जातो। संपूर्ण विश्वामध्ये इतकी वर्ष सातत्याने बोलली जाणारी जिवंत भाषा म्हणून खऱ्या अर्थाने संस्कृत भाषा ही अमृत भाषा ठरते। संस्कृत भाषा प्राचीन भारताची ज्ञान भाषा आहे। आपल्या संस्कृतीचं वहन संस्कृतने केलेलं आहे आणि म्हणून संस्कृतचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। 1969 मध्ये सरकारने असं ठरवलं, भारत सरकारने, की या संस्कृत भाषेचा आधुनिक काळामध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जी मंडळी संस्कृतचा अभ्यास करत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं, पुढील पिढीला संस्कृतची महती कळावी आणि त्यांनीही या भाषेच्या अभ्यासाकडे वळावं, यासाठी विश्व संस्कृत दिवस केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगभर साजरा केला जावा आणि तसा तो उत्साहाने साजरा केला जातोही। पण यासाठी श्रावण पौर्णिमेची किंवा राखी पौर्णिमेचीच निवड का केली असेल, तर याचंही एक कारण आपल्या संस्कृतीतच दडलेलं आहे। आज आधुनिक काळामध्ये आपल्या शाळा जशा 15 जूनच्या आसपास सुरू होतात ना, त्याच पद्धतीने श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्रावणी नावाचं उपाकर्म केलं जात असे, म्हणजे एक प्रकारचा विधी। ज्यांची मुंज झाली आहे असे सर्व विद्यार्थी या दिवशी नवं जानवं म्हणजे नवं यज्ञोपवीत धारण करत असत आणि पुन्हा एकदा एक मोठी सुट्टी संपवून अध्ययनाला सुरुवात करत असत, म्हणजे शाळा सुरू होण्याचा हा दिवस। थोडक्यात श्रावणी पौर्णिमेचा संबंध हा विद्याभ्यासाशी आहे। आणि या श्रावणीचं स्वरूप काय होतं, तर श्रावणीमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जायच्या। या 3 गोष्टी म्हणजे प्रायश्चित्त, संकल्प आणि स्वाध्याय। म्हणजे आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्याचा पश्चात्ताप मनी असायला हवा। मी पुन्हा या चुका करणार नाही असं मानसिक प्रायश्चित्त तरी आपल्या मनानं स्वीकारलेलं हवं। त्याचबरोबर यापुढे यावर्षी मला काय अभ्यास करायचा आहे याचा संकल्प विद्यार्थ्याने मनात ठेवायला हवा आणि अर्थातच स्वाध्यायाला महत्त्व दिलं पाहिजे, कारण गुरुकडून आपण जे शिकलो त्याची उजळणी केल्याशिवाय आणि त्याच्यावर स्वतः मनन केल्याशिवाय खऱ्या अर्थाने अध्ययन पूर्ण होऊ शकत नाही। आता काळ बदललाय, आपल्या शाळांचं स्वरूप बदललंय, पण तरीसुद्धा आपल्या परंपरेने मानलेले हे आदर्श विद्यार्थ्याचे गुण मात्र सारखेच आहेत। संस्कृत परंपरा आपल्याला सांगते, क्षणशः कणशश्चैव
विद्याम अर्थम च साधयेत क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. आपल्याला जर विद्या आणि धन, खरं तर विद्यारूपी धन असंही म्हणू शकतो आपण, पण आपल्याला जर विद्या आणि धन कमवायचं असेल तर विद्या कमवताना प्रत्येक क्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचं तर एक एक मिनिट महत्त्वाचं आहे. ते जर वाया घालवलं तर विद्या कशी काय कमवता येणार. आणि जर धन कमवायचं असेल तर एक एक पैसा, डॉलर म्हणूया का एक एक पैसा महत्त्वाचा आहे. तो जर जोडला तरच आपला बँक बॅलन्स आपल्याला भविष्यात दिसणार आहे. अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना गोल सेटिंग शिकवणारा असा हा आजचा दिवस आहे. मला वाटतं या पद्धतीने जर आजच्या विद्यार्थ्यांना या दिवसाचं महत्त्व कळलं आणि आपल्या संस्कृत भाषेचं महत्त्व कळलं तर अधिकाधिक विद्यार्थी संस्कृत भाषेकडे आवडीने वळतील आणि पुन्हा एकदा आपल्या प्राचीन ज्ञान विद्यांचं पुनरुज्जीवन होऊ शकेल. आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा नारळी पौर्णिमेच्या, राखी पौर्णिमेच्या आणि संस्कृत दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? सणांची ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना सणांचे जे विविध पैलू आहेत त्यात खास करून सांस्कृतिक पैलू असतील, विज्ञान असेल त्यात दडलेलं किंवा काही ऐतिहासिक संदर्भ असतील, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्की कळवा. ढेपेवाड्याच्या या अतिशय रम्य परिसरामध्ये या सगळ्या सणांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला जो आनंद होतो तोच आनंद तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचतात त्यातून होत असतो. तेव्हा तुमच्या कमेंट्सच्या आम्ही प्रतीक्षेमध्ये आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे पुढील भाग पाहण्यासाठी स्मृतिगंधच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.